आपण सध्या करमाळा तालुक्यातील एका दूध संकलन केंद्रावरती आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सध्या तुकाराम मुंडे यांचे जे आहे ते दूध भेसळीवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना शेतकऱ्यांचा देखील एसएनएफ कमी असल्यानंतर जे आहे ते दूध स्वीकारलं जात नाही। संघांकडून ते दूध न स्वीकारल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। आपण सध्या या दूध संकलन केंद्रावरती असताना जे काही शेतकरी आहेत, परत दूध संकलन केंद्र चेअरमन देखील आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, आपल्या बरोबर सध्या शेतकरी आहेत, काय सांगाल एसएनएफ कमी भरल्यानंतर जे आहे ते दूध स्वीकारलं जात नाही अशी तुमची वारंवार तक्रार होती, त्याबद्दल काय बोलायचं, नेमकं सरकारला काय मागणी आहे? आमचं सरकारला एकच मागणं आहे की आता सध्या दुष्काळ परिस्थिती, पाऊस नाही, काय नाही, निकृष्ट दर्जाचा चारा असल्यामुळे एसएनएफ लागत नाही। मग काय शेतकऱ्यांनी काय करायचं? निकृष्ट दर्जाचा चारा असल्यामुळे एसएनएफ लागत नाही। मग त्याच्यासाठी तुम्ही आमचं दूध हे घेत नाही, तुम्ही स्वीकारत नाही, मग शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। तर तुम्ही चांगल्या तुम्ही नाही तुम्ही स्वतः येऊन गाई चेक करावी आमच्या। जर आमच्या दुधात भेसळ असलं तर आमच्यावर अवश्य कारवाई करावी। सरकारला काय सांगायचं? फॅट एसएनएफ बाबत काय तुमची मागणी असणार आहे? काय 8 त्याचे शिथिल करावे वगैरे? नाही मग 303181 अशी करावी, आमची एवढीच मागणी आहे। दूध संकलन केंद्राचे चेअरमन देखील आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल? शेतकऱ्यांचा त्रासाबरोबरच तुम्हाला देखील पुढील जे कंपन्या असतील, संघ असतील, दूध स्वीकारत नाहीत, त्यामुळे मोठा तोटा देखील सहन करावा लागतोय, काय प्रतिक्रिया आहे एसएनएफ बाबत? सध्या वातावरण दुष्काळी आहे आणि दुष्काळी वातावरणात निकृष्ट चारा जनावराला घातला जातो, त्याच्यामुळं नॅचरली एसएनएफ कमी येतो। हिरवा आणि ओला चारा असेल तर एसएनएफ वाढतो, पण एसएनएफ 8-0 पर्यंतच लागतो। सध्या फॅट 3-6 लागते, पण एसएनएफ कमी आल्यात आणि कुठलाही संघ काय म्हणतो 3-2-8-3च्या आत आम्ही दूध तुमचं घेणार नाही, पण संस्था लेवलला, उत्पादक लेवलला ही परिस्थिती राहिलेली नाही। त्या करताना शासनानं ही अट शिथिल करावी। आम्ही मुंडे साहेबाच्या या कारवाईचं खूप समर्थन करतो, आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला कौतुक त्यांचं करावं वाटतंय की मुंडे साहेबांनी घेतलेला बेसाखोराचा निर्णय अतिशय योग्य आहे। त्यामुळं खऱ्या दूध उत्पादकाला, आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे, भाव वाढवणार आहे, ह्याच्याबद्दल आमच्या मनात दुमत नाही। पण मुंडे साहेबांनी ह्याही गोष्टीचा विचार करावा की दुष्काळी भागात चारा नसल्यामुळे निकृष्ट चारा आहे आणि त्याचा एसएनएफ नॅचरली कमी आलेला आहे, तरी एसएनएफची 8-0 पर्यंत कमी करावी, हीच आमची एकमेव मागणी आहे। तरच उत्पादक टिकेल, अन्यथा उत्पादकाचा ह्या धंद्यावर होणारा परिणाम आणि रोजीरोटी संपूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली ह्या संघाच्या, शासनाच्या नियमाने आणि दूध संघाच्या अति मनमानी कारभारीमुळे। या संदर्भात काय शासनाचे परिपत्रक वगैरे काय काय सध्या तरी कुठलं परिपत्रक नाही, पण 2 वर्षाचं जे परिपत्रक आहे 3-2च्या 8-3च्या आत दूध स्वीकारलं जाऊ नये, ते 8-3चा 8 रद्द करावी एवढीच आमची, 3-2ची कायम राहावी, पण 8-3ची 8 रद्द करावी आणि तसं परिपत्रक जाहीर करावं। दूध उत्पादक जे आहेत ते चांगलं दूध घालतायत, परंतु त्यांच्या सध्या एसएनएफ नसल्यामुळे दूध मागलं जात आहे। तुमच्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे काय वाद निर्माण होतात का? तसं पाहिलं तर शेतकरी चेअरमन लोकांवरती खूप नाराज व्हायला लागलेला आहे, कारण त्यांना ते म्हणतात की प्रत्यक्षात तुम्ही आमच्या गोट्यावरती या, प्रत्यक्षात तुम्ही धार काढा, आणि जर तुम्हाला जर आमची क्वालिटी आहे अशी लागली जागेवरती, समजा 3-0 फॅट आणि 28 डिग्री एसएनएफ 8-0 झाला, तर असं जर लागले तर तुम्ही वरती द्यायला काय अडचण आहे? आमच्या दुधात 0% पाणी दाखवते, तुमच्या लॅक्टोस्कॅनला दाखवते की 0% पाणी आहे, तर तुम्ही वर सरकारला का तुम्ही म्हणजे असं बोलू शकत नाही? तर ही सर्वसामान्य एकट्या चेअरमननी किंवा उत्पादकांनी चेअरमनशी हुज्जत घालण्यापेक्षा की सरकारने ह्याच्यावरती पूर्ण म्हणजे निरीक्षण करून किंवा पूर्ण हे जे चौकशी करून 3-0-8-0 अशा पद्धतीनं म्हणजे सरकारने दूध स्वीकारण्यास परवानगी द्यावी। या ठिकाणी अजून देखील आपल्या बरोबर शेतकरी आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार। भैया, काय सांगाल? दूध व्यवसाय करताय, अगदी चाऱ्या निकृष्ट आहे, त्यामुळं तुम्ही शुद्ध दूध घालताय, त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं? शुद्ध घालतोय दूध, तरी पण आपलं फॅट डिग्री बसत नाही। काय नेमकं कशामुळं? चारा वगैरे काय त्या संदर्भात? चारा हिरवा नसल्यामुळे फॅट डिग्री लागू शकत नाही। पेंटी सगळे घालतोय तरी पण फॅट डिग्री लागू शकत नाही। नक्कीच आपण पाहतोय की अजून देखील शेतकरी आपल्या बरोबर आहेत, तसेच काही पक्षाचे पदाधिकारी देखील आपल्या बरोबर आहेत। शेतकऱ्यांना या जे आहे ते फॅट एसएनएफचा जे आहे तो सामना करावा लागतोय। दूध उत्पादक असतील, तसेच दूध जे संकलन केंद्राचे चालक यांच्यामध्ये संघर्ष देखील पाहायला मिळतो या
घटनेमुळे, त्यावरती काय प्रतिक्रिया असते? तर शेतकऱ्यांची ही वाईट परिस्थिती झाली आहे आणि दुसरी गोष्ट पाऊस नाही आणि दूध उत्पादक शेतकरी करमाळा तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त दूध उत्पादक शेतकरी आहे. पण तुकाराम मुंडे साहेब हे अन्न औषध प्रशासनाचे जे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत त्यांनी आतापर्यंत सर्व गोष्टी एक नंबर धडाकेबाज असाच अधिकारी पाहिजे. पण जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जो आता जे फॅट लागत नाही किंवा हे जे गोष्ट आहे ना ही आठ शीतल केली पाहिजे. यासाठी शेतकरी आक्रमक आहे, कारण शेतकरी हे इमानदारीने दूध काढून डेअरीला घालत आहे. हा भेसळचा प्रकार हा मोठे दूध व्यवसाय करत असतील त्या ठिकाणी करा. पण ज्या आरती अधिकाऱ्यांनी ह्या दूध उत्पादकाच्या गायच्या गोट्यावर येऊन दूध कसं ही चेक करावं आणि डिग्रीचा जो संबंध आहे तो चाऱ्याच्या अभाव येत आहे. त्यामुळे ही आट आहे ना ही शिथिल करावी. नाहीतर शेतकरी करमाळा तालुक्यात शेतकरी ही सगळे एकत्र होऊन पत्र हे अन्न औषध प्रशासन असेल किंवा तहसीलदार मॅडम असेल यांच्या ऑफिस समोर जाऊन दूध गायांना घेऊन दूध काढूनच आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करू. नक्कीच अन्यथा गायावर गुन्हा दाखल केला पाहिजे अधिकाऱ्यांनी जर फॅट कमी येत असेल तर. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते फॅट एसएनएफ संदर्भात देखील संघ असतील, कंपनी असतील, यांच्याकडून या संदर्भात कुठलंही परिपत्रक दिले नसताना देखील हा जो आहे तो फॅट एसएनएफचा जो घाट आहे तो देखील या शेतकऱ्यांवर दूध संकलन केंद्रांवर लादला जातोय, असं देखील शेतकऱ्यांमधून व दूध संकलन केंद्राच्या चालकांकडून जे आहे ते प्रतिक्रिया देण्यात आल्या असून सध्या या फॅट एसएनएफच्या ज्या दूध भेसळीच्या ज्या तुकाराम मुंडेंच्या कारवाई आहेत त्याचं आम्ही समर्थन करतो. परंतु शेतकऱ्यांच्या जो घामाचा पैसा असेल या संदर्भात जे आहे ते शेतकऱ्यानं जे आहे ते सरकारकडे मागणं केलेलं आहे की या संदर्भात आम्ही शुद्ध दूध घालतो, त्या संदर्भात सरकारने देखील आमच्या दुधाचा योग्य तो भाव द्यावा. त्या संदर्भात जे चांगले दूध घालतात त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान किंवा बोनस देखील सरकारने द्यावा अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली असून या संदर्भात जो आहे सरकार कशा पद्धतीने पाहतंय व फॅट व एसएनएफच्या संदर्भात जे आहे ते या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून जो आहे तो जो अट आहे ती शिथिल करण्याची देखील मागणी करण्यात आली असून या संदर्भात आम्ही वारंवार सरकारकडे देखील मागणं करतो की सध्या जो आहे तो दुष्काळी भाग असल्यामुळं या ठिकाणी जे आहे तो चारा जो आहे तो चांगल्या पद्धतीचा मिळत नसल्यामुळं सध्या दूध जे आहे ते अशा पद्धतीचं मिळतंय. या संदर्भात स्वतः जे संघाचे पदाधिकारी असतील किंवा शासनाचे जे अधिकारी असतील त्यांनी आमच्या गायीच्या गोट्यावर येऊन स्वतः आम्ही त्यावेळी धार काढतो त्याचं फॅट एसएनएफ चेक करा त्या संदर्भात. त्यामुळं हा असा आहे. तर अशा संदर्भात तुम्ही जर मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते व तसं जर संबंधित असले तर आम्ही गायीवरती गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी जी आहे ते शेतकऱ्यांकडून करण्यात येते. सरकार याकडे पाहतंय कसं व या संदर्भात जो आहे तो निर्णय बदलला जातोय का हे पाहणं गरजेचं आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.